पद्धतीने पाहिलं की खरं तर शशांक आगवणे असतील किंवा लता आगवणे असतील यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सध्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की ज्या बँकेसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्या अधिकाऱ्यांनी तो JCB ओढून नेला नसल्याची माहितीसुद्धा दिलेली आहे. त्याच पद्धतीने जो JCB ज्या गोडाऊनमध्ये नेला जातो त्या गोडाऊनपर्यंतसुद्धा JCB पोहोचला नसल्याची माहिती जे खांडेवाराड आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी दिलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीत हा JCB जो प्रशांत येळवंडे यांना विकला गेला होता तो JCB खरं तर हप्ते न भरल्यामुळे कोणत्या एजंटने ओढून नेला होता हे पाहणं तितकंच आता महत्त्वाचं असणार आहे. सध्या महाळुंगे पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत की कोणत्या भामट्याने हा JCB खरं तर ओढून नेला होता का शशांक आगवणे आणि लता आगवणे यांचा कोणता बनाव होता का याचाही तपास सध्या महाळुंगे पोलीस करताना पाहायला मिळत आहे. कारण की प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे की हा JCB बँकेकडनं कोणत्याही एजंट किंवा कोणत्या अधिकृत एजंटने हा नेलेला नसल्याचं माहिती सध्या बँकेने दिली होती. आणि याच अनुषंगाने आता महाळुंगे पोलीस सध्या तपास करत आहे. कारण की शशांक आगवणे असेल आणि लता आगवणे असेल यांनी हा बनावट प्लॅन रचला आणि याच प्लॅनमध्ये हा जो JCB आहे हा JCB त्यांनी ओढून नेला आणि असा बनाव दाखवला की हा JCB बँकेने ओढून नेला. मात्र प्रत्यक्षात हा JCB आहे हा JCB प्रशांत येळवंडे यांना विकल्यानंतर त्याचे हप्ते रखडले आणि हप्ते रखडल्यानंतर शशांक आगवणे यांनीच हा बनाव केल्याचं सध्या समोर आलेलं आहे. सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.